1 2 बढिया 1 2 झकास. या सर्व. भारत माता की. सोमटने शाळेचा आवाज नाही आला अजून. आपल्या उंचीप्रमाणे उभं राहायचं. आपण चला कुठे उभं राहायचं. चला पटकन. आज तुम्हाला धमाल करायची ना सर्वांना. चल इकडे इकडे लक्ष द्या. थोडे अजून पुढे घेऊ शकतो. शाळा माझा अभिमान कार्यक्रमाचं नाव सेवा हॅपीनेस प्रोग्राम 2025. किती जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू आहे? 36 जिल्हे, 211 शाळा आणि 20,000 विद्यार्थी. आणि त्या 20,000 विद्यार्थ्यांमध्ये कोण आहे माहितीये का? तुम्ही सर्व आहात. माहितीये का तुम्हाला? हो की नाही? आता माहित झालं. चला मग एकदा वॉर्म अप करू आपण सगळे. तुम्ही उभे राहा. वंदे वंदे वंदे. डान्स करायचंय, गाणं लावायचंय नक्की. कोण कोण करेल डान्स? सगळेच करणार का? करायचं सुरू. कोणतं गाणं लावायचं सांगा. तुम्हाला कोणतं आवडतं शाळेमध्ये? आवडतं शंभू शंभू. रेडी? तुम्हाला? हो की नाही? बरं, आता तुम्ही पाणी प्या, ब्रेक घ्या. आता बाकी मुलं येतील ना, आपण कार्यक्रम सुरू करू. नमस्कार, माझ्या गोष्टीचे नाव आहे ताणलेला कावला. एक कावला असतो, तो इकडे तिकडे हिंडत असतो. त्याला खूप ताण लागले असते. तो एका गावात जातो. त्याला एक मटकं दिसतो. त्या मटक्यामध्ये खूप पाणी खोल असतो. म्हणून त्यांनी आजूबाजूचे दगड उचलून त्या पाण्यात टाकले आणि तो पाणी हळूहळू वरती येऊ लागला. तो पाणी पिऊन तो कावला उडून गेला. नमस्कार, माझे नाव आरवी आहे. माझ्या गोष्टीचे नाव मुंगी आणि कावळा. एका जंगलात एक मुंगी आणि कावळा राहत होता. एके दिवशी मुंगी नदीकाठी चालत चालत जात होती. तेव्हा तिचा पाय सरकला आणि कबुतराने पाहिले. कबुतराने झाडावरून एक पान खाली टाकले. मुंगी लगेच पानावर चढली आणि तिचा जीव वाचला आणि ती नदीकाठी गेली. एक साथ स्वागत.
सात स्वागत. तीन वेळा टाळ्या होतात. 1 2 3 1 2 3 1 2 3. अरे 1 2 सुंदर झालं का तुमचं? सगळ्यांना येते का? सगळ्यांना ओके? करायचं एकदा परत की नाही करायचं? तुमचा काय आवाजच नाही. करायचं का? अरे करायचं का? हो असं नाही. करायचं का? परत एकदा करायचं का? बरं आता आपण पहिले आवाज एकदा चेक करून घेऊ. फक्त आता मुली म्हणतील पहिले. करायचं का? मुलींचा आवाज एवढा आहे. पोरांना लक्षात द्या. ठीक आहे. आता मुलं करायचं का? कोणाचा आवाज जास्त होता? कोणाचा आवाज जास्त होता? माझा आवाज जास्त होता, तुमचा नाही. बरं आता 1 2 करू आपण एकदा. ओके 1 2. नाही 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 बरोबर. गौरव सर तुम्ही प्रॅक्टिस नाही घेतली का? बरोबर. 1 2 सुंदर. 1 2 बढिया. 1 2 झकास. ओके ट्राय करायचं. चला 1 2 1 2 1 2 झकास. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता कुठल्या शाळेचे विद्यार्थी आले? आरवलीचे विद्यार्थी इथे आलेले आहेत. तर त्यांचं टाळ्या वाजवून आपल्याला सगळ्यांना स्वागत करायचं आहे. तसे तुम्ही कसं कोणी आलं तर तुम्ही कसं स्वागत करता? कसं करता तुम्ही? टाळ्या वाजवूनच करता. ओके तर 1 2 म्हटलं की 3 वेळा टाळ्या वाजवायच्या. असं एक स्वागत आपण करू. 1 2 3 वेळा असं फास्ट वाजवायच्या. 1 2 3 असं. ओके 1 2 1 2 3 1 2 1 2 3 1 2 1 2 3. ओके एकदम छान आणि लवकर ऐकणारे विद्यार्थी आहेत. खूप छान वाटलं तुमच्यासोबत भेटून. तुम्हाला छान वाटलं का मला भेटून? पण तुम्हाला माझं नाव माहिती आहे का? प्रश्न विचारशील मला की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आले, तुमचा आजचा प्रोग्राम काय आहे, तुला किती माहिती आहे आता या सगळ्या गोष्टींची? तुला काय सांगितलं तुम्हाला शाळेमध्ये? काहीच माहित नाही का तुला? विचार ना. नाही माहित आहे तुला. तू ब्रेव गेला ना. एकदम हुशार विद्यार्थिनी आहे. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बरं तुझ्यासाठी टाळ्या पण वाजल्यात. आता सांग. आज आम्ही सगळे तुम्हाला भेटायला खास आलेलो आहे. आमची ही सगळी टीम आहे बघ. आणि आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहे. कोणासाठी आलेलो आहे? तुमच्यासाठी. तुम्हाला आज खूप मजा करायला मिळणार आहे. ठीक आहे. अभ्यास तर आपण करतोच पण थोडीशी मजा पण झाली पाहिजे. तुम्हाला मजा म्हणजे काय काय करायचं आहे आज माहिती आहे का? तुम्हाला काय काय करायचं आहे आज? डान्स करायचा आहे सगळ्यात पहिले. ओके सगळ्यांना आवडते का डान्स करायला? कोणाकोणाला आवडते डान्स करायला? सगळ्यांना. अरे पोरांना डान्स करायला आवडत नाही का? अरे तुम्हाला डान्स नाही आवडत का? पण तुम्हाला काय आवडते? काय आवडते? हा खेळायला? क्रिकेट की काय? जाऊ दे. हे पोरं जे आहेत ना यांना आपण डान्स नाही करू देऊ. ओके आपणच मजा करू. ठीक आहे. बरोबर ये तू इकडे. तू सुटली नाही. बरं तू आता माझा इंटरव्ह्यू कसा घेणार मला सांग. तुमचं नाव काय? माझं नाव आहे वैभव वानखडे. काय आहे? ओके. तुम्ही कुठून आलात? मी आलेलो आहे तसं मी अकोल्यावरनं आलेलो आहे विदर्भामधून. पण मी आता राहतो तुमच्या पनवेलमध्येच. कुठे राहतो? पनवेल. तुमच्या संस्थेचं नाव काय? संस्थेचं नाव इथे लिहिलेलं आहे बघा. काय वाचा. काय आहे? थोडं जोरात म्हणा. तर सेवा फाउंडेशन अकोल्यातर्फे आम्ही आलेलो आहे खास तुमच्यासाठी, फक्त विद्यार्थी मित्रांसाठी. आणि आम्ही तुम्हाला आज तुमच्यासोबत थोडीशी मजा करणार आहे. छान आपण इथे प्रोग्राम घेणार आहे. आपल्याला डान्स करायचा आहे आणि तुम्हाला देण्यासाठी आम्ही काही गंमत पण घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. तुम्हाला इथे तुम्ही नाश्ता केला का सगळ्यांनी? तुम्हाला दिला का नाही दिला? तुम्हाला आता नाश्ता आपल्याला खाऊ छान येणार आहे. पण मग जर आपल्याला काही नाश्ता करायचा असेल
तर आपल्याला थोडीशी मजा पण करावं लागेल. त्याच्या आधी थोडीशी थकलो पाहिजे ना आपण. तर एक छोटासा डान्स करायचा का? बरं, आमच्या सगळ्या टीमला मी विनंती करतो की 2 मिनिटं सगळ्यांनी समोर यायचं आहे. थोडीशी मजा आपण करून घेऊ. या ना सर, पाटील साहेब या. मग आपले मान्यवर पण आलेले आहेत आज कार्यक्रमाचे. तर सगळ्यांना मी विनंती करेल की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. आली आनंद बहार, ते गाणं ऐकलंय का तुम्ही? बरोबर या. पण काय पोरांना मजा आली पाहिजे, मजा आली पाहिजे ना पोरांना. तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे म्हणून मी त्यांची परमिशन पहिले घेतोय की छोटासा आपला कार्यक्रम होईल स्टार्ट. तर थोडंसं वॉर्मअप करून घेतो मुलांचं. आपल्या सगळ्या टीमनी यायचं आहे. या समोर, या समोर. आज आपण शाळेमध्ये आलेलो आहे. तर तुम्ही कोट वगैरे जरी घातलेले असतील तरी तुम्ही शाळेच्या मुलांच्या व्यतिरिक्त कोणी वेगळे आहेत असं काही नाही. तुम्ही या पोलीसमध्ये या. सर ये यज्ञेश, चल. आपण इथे शाळेत आलेलो आहे, हो की नाही? डान्स सगळ्यांना करायचा आहे की नाही? मजा करायची आहे की नाही? गाणं रेडी आहे? ओके, स्टार्ट. मजा आली का सगळ्यांना? कोणी बोर झालं का? हे पोरं नाचले का? हे नाचले ना? अरे आज आपण इथे जे आलेलो आहे मजा आपल्याला नक्कीच करायची आहे. पण त्या मजेसोबत काही गोष्टी आम्ही तुमच्यासाठी छान छान आणलेल्या आहेत, त्याही आम्हाला तुम्हाला द्यायच्या आहेत. तुमच्याकडनं आम्हाला काय अपेक्षा आहे आणि पुढच्या वर्षी मग आम्ही इथे यायचं की नाही यायचं? यायचं असं वाटतं का तुम्हाला? आम्ही इथे परत आलो पाहिजे पुढच्या वर्षी की रोज आलो पाहिजे?
पण रोज नाही आले पाहिजे म्हणतात बा. बरं 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 ठीक आहे. तर पुढच्या कार्यक्रमाची मी आता धोरण सगळ्यांनी खाली बसायचं आहे. असाच जोश कायम ठेवायचा आहे आपल्याला. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे वंदे. गिरवले जिल्हा परिषद शाळा आणि मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत भातान तानाजी पाटील सरपंच साहेब, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत सोमटणे आत्माराम पाटील साहेब सरपंच, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. सोमटणे दीपक पाटील माजी सरपंच, यांनाही मी आपलं स्थान, यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. माजी उपसरपंच सुशांत पाटील साहेब, मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर गिरवले गावचे प्रताप हातमोडे साहेब सरपंच, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर गिरवले गावच्या सदस्या मनीषा हातमोडे, यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि सोमटणे गावचे सदस्य मुंडे साहेब, यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. त्यानंतर आत्ताच उपस्थिती लाभलेले गावण साहेब नगरपोळी नारपोली गाव, यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. दशरथ गावण. त्यानंतर सुनील पाटील साहेब पत्रकार भातान, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी.
सोमटणे शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर यांचं स्वागत. दीपा दीपक पाटील उपसरपंच सोमटणे गाव यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. तसंच त्यांचं स्वागत मानसी मॅडम करतील असं मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक तुमच्यासमोर थोडक्यात. स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री डॉक्टर गणेशाला नतमस्तक आणि वंदन करून आज या ठिकाणी सर्व बातन ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, सर्व उपसरपंच, सरपंच जे राजकीय चपला बाजूला ठेवून आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचं प्रथमतः या सेवा फाउंडेशनतर्फे सहर्ष स्वागत. आज मराठी शाळा माझा अभिमान संकल्पना ही या सोमटणे गावामध्ये राबविण्यात येत आहे. बरेच राजकीय धनाढ्य नेते या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, पण अकोल्याहून एखादी व्यक्ती येते ही सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष म्हणजे बिल्डर क्षेत्रामध्ये असून कुठेतरी गरिबीची जाण त्यांना आहे आणि म्हणून या गरिबीची जाण ही अकोल्यात त्यांनी सुरू केली असून आपल्या या रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. दान धर्म करणं ही कोणाच्या प्रत्येकाच्या हातात आहे, पण आपल्याकडे संपत्ती खूप आहे, पण संपत्तीचं वाटप हे गोरगरिबांसाठी करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ज्या मातीत आपण खेळलो, ज्या मातीत आपण रुळलो, त्या मातीचं काहीतरी देणं लागतो आणि त्या देण्याची सुरुवात ही त्यांनी अकोल्यातून सुरुवात केली आणि ह्या अकोल्यापासून हा 14 वर्षाचा टप्पा अगदी गोरगरिबातून त्यांचं या ठिकाणी जीवन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्याची जाण त्यांना आहे आणि त्या जाणीचं कुठेतरी त्यांनी देणं लागतो आणि हे देणं आज या आपल्या सोमटणे ग्रामपंचायतीमध्ये आज भाग्याचा दिवस आहे की आपल्याला या सोमटणे ग्रामपंचायतीमध्ये या चिमुरड्यांना जे वाटप करण्यात येत आहे. मित्रांनो, हा आपला खेडेगाव आहे आणि खेडेगावामध्ये ज्या काही संकल्पना येतात, ज्या काही पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या ज्या काही स्कीम येतात, पण काही कारणास्तव त्या आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचत नाही. शोकांतिका मोठी आहे आणि ती शोकांतिका बाजूला टाकून ठेवून हे गोरगरीब चिमुरडे शाळेमध्ये येत असतात. तर माझा हा भाग आहे अतिशय दुर्गम भाग आहे. या दुर्गम भागामध्ये आदिवासी लोक जास्त आहेत आणि या आदिवासी लोकांचा आपण विचार करून आपण या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप करत आहात. अतिशय आनंदाची बाब आहे. माझ्या या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक संस्था आहेत, पण संस्था अजून फक्त नावारूपाला संस्था आलेल्या आहेत, परंतु देण्याची दानत मात्र अजूनपर्यंत कुठे पाहिलेली नाही आणि ती दानत आपण या ठिकाणी देण्यासाठी आलात. आपलं पुनश्च आपलं या ठिकाणी मी थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. माझी एक सर इच्छा आहे की माझ्या जो बातन गाव आहे, माझाही गाव अतिशय दुर्गम भाग आहे, आदिवासी विद्यार्थी जास्त आहेत, तर माझ्याही शाळेला आपण भेट द्यावी असं मी आपणास विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मी माझे हे 2 शब्द थोडक्यात मनोगत संपवतो. ज्या वेळी आपले कुठे कार्यक्रम असतील त्यावेळी नक्कीच माझ्याकडून सहकार्य असेल आणि प्रत्येक वेळेस मी तुमच्या सोबत असेल. कारण सामाजिक कार्य करणारा नेता हा असतोच, पण ते सामाजिक कार्य फक्त हे राजकारणासाठी कार्य असतं, पण देण्याची दान फक्त तुमच्याच या ठिकाणी दिसते. मी पुन्हा तुमचे या ठिकाणी सरचे स्वागत करतो. धन्यवाद सर. त्यानंतर सरपंच सोमटणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सर्वांना. मला आज आपल्या या सोमटणे गावामध्ये, माझ्या सोमटणे गावाच्या रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये आज हा आपण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल तुमचा आम्ही प्रथम तर अभिनंदन करतोय. परंतु आम्ही खूप प्रयत्न करत असतो कुठून आम्हाला शाळेसाठी मदत मिळेल आणि शाळा आमच्या विद्यार्थ्यांना एक शिक्षणासाठी गुणवत्ता वाढेल. परंतु मी अनिल पाटील साहेबांशी मला आज 4 महिन्या अगोदरच तुमचा पूर्ण डाटा मला त्याने दिला होता की आपल्याकडे अशी संस्था आहे आणि आपल्या शाळेमध्ये काम करायला मागते. परंतु आज तो दिवस, सोनेरी दिवस आज आमच्या शाळेमध्ये आलेला आहे. तेव्हा मी सेवा फाउंडेशन अकोला या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री वैभव दिलीपराव वानकडे साहेब, आपण स्वतः इथे उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांना एक खूप आनंद दिला. त्यांना हसवले, खेळवले, नाचवले, पाहून खूप बरं वाटलं. मी सुद्धा एक या शाळेचा सभासद आहे, समितीचा आणि माध्यमिक विद्यालयाच्या शाळेचा चेअरमनसुद्धा आहे. आम्ही दोन्ही शाळेसाठी मी खूप प्रयत्न करतो. तर आता मुख्याध्यापक नवीन आहेत, जुने आमचे शिक्षक आहेत, त्यांनासुद्धा माहिती आहे.
माझी धडपड काय असते ते विद्यार्थ्यांसाठी. आणि तुम्ही जे आज जे हे रोपटं उभं केलं आहे ते खूप मोठं व्हावं आणि असेच आमच्या रायगड जिल्ह्यातील जे अजून काही शाळा असतील त्यांच्यासाठी सुद्धा करावं. आणि साहेब खरोखर ही काळाची गरज काय आहे, कारण का शासन असे धोरण राबवतं आहे आणि शिक्षकांना त्या धोरणांच्या त्याच्यामध्ये खूप काम असतं. त्यांना याच्याकडे जा, घरी त्याच्याकडे जा, हे करा ते करा, त्याच्यातच त्यांना पूर्ण गुंतून ठेवलेलं आहे. आणि आज एवढे भयानक म्हणजे कायदे आणलेले आहेत. आज आपल्या म्हणजे माध्यमिक विद्यालयाच्या सर मी सांगतो, मी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन असल्या कारण मी त्याच्यात फिरतो आहे. तर 37 शाळा माध्यमिक विद्यालयाच्या मराठी शाळेच्या आपल्या रायगड जिल्ह्यातल्या बंद होणार आहेत. आज माझ्या शाळेची परिस्थिती सांगतो, विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे माझ्या शाळेला एकच शिक्षक आहे आणि एक म्हणजे शिक्षक आहे तो सध्या कोर्टामध्ये स्टे त्या त्यामुळे एक शिक्षक राहिलेला आहे आणि एक शिक्षक मी मोठ्या आमदारांकडून प्रायव्हेट पेमेंट बेसवर ठेवलेलं आहे, कारण का विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको. अशी परिस्थिती आज या महाराष्ट्र सरकारकडून होतं. कारण का इंग्लिश मिडियमला एवढा स्कोप दिला गव्हर्नमेंटने, तर जिथे तिथे बघावं तिथे आपण इंटरनॅशनल स्कूल सर्व इंटरनॅशनल स्कूल आणणार. मग आपलं गोरगरीब मुलगा, गोरगरीब लेकरा म्हणजे आदिवासी भटकी विद्यार्थी काय करणार आहेत? प्रत्येकाची तर जाणत नाही. आज आपण DPS असेल, MNR लाख 2-2 लाख रुपये डोनेशन. आज बिरोल्यासारख्या शहर नवीन होतं तिथे सुद्धा इंटरनॅशनल स्कूलला परमिशन दिलेलं आहे. मग आपल्या त्या स्थानिक शाळेत या कुठंतरी जमीन उद्ध्वस्त होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आज जो पाऊल उचलला तो खरोखर आमचं मन भरून आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सोमटच्या ग्रामस्थांच्या वतीने सदस्य त्यांच्या वतीने तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करून मी माझे नैतिक आणि सामाजिक शिक्षण, शाळेत मिळणारे शिक्षण आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना एक चांगला नागरिक बनण्यास मदत करते. मराठी शाळा म्हणजे काय तर कौशल्य आणि क्षमता विकास. शाळा विविध उपक्रम आणि संधी देऊन विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास करतात. मराठी शाळा म्हणजे काय स्थानिक परंपरांचे जतन. मराठी शाळांमध्ये सण, उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात, यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या परंपरांची माहिती होते आणि त्या जपल्या जातात. याच कार्यक्रमाच्या आता पुढील टप्प्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभव दिलीपराव वानखडे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नाश्ता झाला का सगळ्यांचा? नाश्ता झाला का? अरे ते डब्बे तुम्हाला काय फक्त बघायला नाही दिले, खायचं पण आहे त्याच्यातलं. तुम्हाला काही सांगितलं का कोणी की खाऊ नका सध्या म्हणून? नाही ना? उघडा ना मग, फक्त लक्ष द्या, गोंधळ करायचा नाही. ठीक आहे? इकडे तिकडे काय बघताय? ओके, मजा आली ना? मी सांगितलं तर असं? अरे वा, मनातलीच गोष्ट बोलले सर एकदम. चला पटापट डब्बे उघडा आणि त्याच्यात जे ठेवलंय खाऊ ते खा. ठीक आहे? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतातील पहिली शाळा आपल्या महाराष्ट्रात उभी राहिली तब्बल 177 वर्षापूर्वी. भारतातील पहिली शाळा हा मान आपल्या मराठी शाळेला त्यांनी मिळवून दिला. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी अभिवादन करतो. आदरणीय मंचावर उपस्थित सर्व मान्यगण, सर्वांचे वेळेची नजाकत बघून सर्वांचे नावं घेणं शक्य होणार नाही, त्यासाठी मला माफ करा. बट सर्व मान्यगण तसेच जिल्हा परिषद शाळेचे सगळे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी शाळा माझा अभिमान या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. आणि मराठी शाळा माझा अभिमान ही म्हणण्याची परिस्थिती आता आपल्यावरती येते आहे, कारण की मराठी शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आता इथं आपल्याला बदलायचा आहे. हा दृष्टिकोन बदलत असताना आपल्याला खूप वेगवेगळ्या स्तरावरती काम करण्याची गरज आहे. तर ज्यावेळेस सर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हा विचारात घेतलं की आपल्याला आज
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभिजात दर्जा मिळाल्याच्या नंतर खूप वेगळ्या स्तरावरती पोहोचलेली आहे. पण माझं म्हणणं हे आहे की मराठी भाषेला दर्जा तर मिळाला, पण मराठी भाषेला ज्या शाळेने जपलं त्या शाळेला सुद्धा आता कुठेतरी एक दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. आणि त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही सेवा फाउंडेशनच्या वतीने हा खारीचा वाटा आम्ही आता उचललेला आहे. आणि मला सांगण्यात फार आनंद आहे की अख्ख्या महाराष्ट्रातून 211 शाळा आणि 20,000 प्लस विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही आता पोहोचलोय. आणि हा प्रवास करत असताना ग्रामस्थांकडून असतील, शिक्षकांकडून असतील, जो खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय. त्याच्यामुळं आमची जी काही ऊर्जा आहे, जी काही ताकद आहे, ती आता खऱ्या अर्थानं वाढायला लागली आहे. म्हणजे सरांनी आता जे म्हटलं की शासन असेल, शासन स्तरावरचे काही निर्णय असतील, वेगवेगळ्या विषयात भरपूर काही दृष्टिकोन बदलणे इतके गोष्टी घडत आहेत महाराष्ट्रामध्ये. पण आम्ही सर हा विचार केला की या विषयात जर आम्ही गेलो तर आम्हाला जे नेमकं मराठी शाळेसाठी जे काम करायचं आहे ते कदाचित करताच येणार नाही. तर तो विषय आम्ही त्या विषयात आम्ही न जाता आम्ही हा विचार केला की ठीक आहे, जी काही समृद्धता आपण वापस आणली पाहिजे, आपल्या मराठी शाळेसाठी जो काही एक आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे, याच्यावरती आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करू. मी ग्रामस्थांना असेल, इथे वेगवेगळे आता मुंबईमध्ये रायगडमध्ये आता ह्या जे काही आपले सगळे गावं आहेत, तर मी आता सरपंच साहेब इथे आहेत, सगळी मंडळी इथे आहे. माझं हे म्हणणं आहे की इथं जेवढी काही आता डेव्हलपमेंट होते तर याच्यामध्ये गावाच्या डेव्हलपमेंटच्या बद्दल सगळेजण बोलतात. इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाची ती जबाबदारी आहे की तुम्ही तुमचे बिझनेसेस इथं सेटअप करताय तर तुम्ही या गावासाठी पण काही केलं पाहिजे, अशी भरपूर लोकांची पण माझी चर्चा होते. तर सर माझी फक्त एवढी विनंती आहे सर्व ग्रामस्थांना आणि विशेष सरपंचांना, माजी सरपंच असू देत नाहीतर आताचे सरपंच असू देत, सर्वांना एक विनंती आहे की त्याच्यामध्ये माझ्या मराठी शाळेचा विषय तुम्ही सुद्धा घ्या. की ही जी बिल्डिंग आहे ही कधी काळी 50-60 वर्षापूर्वी बनलेली असेल तर इथे एक प्रशस्त बिल्डिंग सगळ्यांनी बनवून द्यावी सगळ्यांच्या एक मताने. आणि कधीतरी आपण गव्हर्नमेंटच्या भरोश्यावरच कशाला काम करायचं, इथे जी डेव्हलपमेंट होते त्यातनं ही शाळाही उभारल्या जावी अशी एक विनंती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मी आपल्याला करतोय. मराठी शाळा म्हटली की आता आपल्याला नवीन एक जो काही दृष्टिकोन आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे की इंग्लिश शाळा किंवा वेगळ्या ज्या काही शाळा आता इंटरनॅशनल, सरांनी म्हटलं की इंटरनॅशनल शाळा आलेल्या आहेत. तर माझं म्हणणं आहे की ठीक आहे, ते त्यांच्या शाळा टाकतायत. त्यांनी त्यांच्या शाळेचं महत्व सांगितलं की आम्ही असे क्लासरूम देतोय, आमच्याकडे डेस्क बेंचेस आहेत, आम्ही काहीतरी वेगळंच शिकवतोय, जगा वेगळं कदाचित. पण कुठली शाळा ही काही वाईट नाही, ही चांगलंच त्यांचं काम करते. माझ्या मराठी शाळेमध्ये, कारण की मी पण मराठी शाळेचाच विद्यार्थी आहे, माझ्या मराठी शाळेमध्ये मला शिक्षणासोबत संस्कारही मिळाले. आणि म्हणून समाजामध्ये देण्याची भूमिका असेल किंवा तो सोशल अँगल असेल किंवा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो असेल, हा जर मला कुणी दिला असेल तर तो माझ्या मराठी शाळेने मला दिलेला आहे. आणि ही मराठी शाळेची जी भावना आहे, ही गोष्ट कोणत्याही, मी तर एवढं नक्की सांगू शकतो की कुठल्याही शाळेत शिकवल्या जात नाही, एवढं तर मी नक्कीच सांगू शकतो. तर माझं म्हणणं हे आहे सर की आता सध्या ही जी काय म्हणजे हा जो काही सगळा जो कल्लोळ, मी जे शब्द वापरला की हा जो काही कल्लोळ चालला, याच्यामध्ये आता मराठी शाळांचा आवाज वाढवण्यासाठी आणि ही गोष्ट आपण अशीच कंटिन्यू ठेवून जो दर्जा, म्हणजे तुम्ही हा विचार करा की 177 वर्षापूर्वी कुठल्याही बाकीच्या शाळा नव्हत्या भारतामध्ये, तो मान आपल्याला इथे महाराष्ट्राला मिळाला की भारतातली पहिली शाळा इथे उभी राहिली. त्या स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आपण हा जो काही संकल्प जर आज घेतला सर्वांनी की मला हा विषय बदलायचा आहे, तर मी इथे जसं जेवढ्या शाळा आता आपण इथे एकत्र केलेल्या आहेत, माझ्या सगट मी तुमच्या सोबत आहे. मला सांगा, इथले आमदार असतील, इथले खासदार असतील, इथले मंत्री असतील, तब्बल मुख्यमंत्र्यापर्यंत आपण जाऊयात. ही जर का साथ राहिली ना सर, तर हा जर 2-3 वर्षानंतर हाच कार्यक्रम आपल्याला आपल्या
स्वतःच्या शाळेच्या हॉलमध्ये आपल्याला करता येईल एवढं लेवलवरती आपल्याला 100% आज संकल्प घ्यायचा या ठिकाणी. शाळेमध्ये हे जे काही शिकतायत त्यांना वेगवेगळे स्तर मिळाले पाहिजेत, त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले पाहिजेत, त्यांनी एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक हातभार आम्ही याच्यामध्ये लावतोय आणि या प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही वर्षभरामध्ये जवळपास 7 ते 8 प्रोग्राम्स आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, शालेय साहित्य किट वाटप असेल, स्पर्धा परीक्षा किट असेल, क्रीडा महोत्सव असेल, सांस्कृतिक महोत्सव असेल. तर या महोत्सवामध्ये पोरांना इकडे लक्ष द्या. हे जे काही सांस्कृतिक महोत्सव, डान्स असेल, कल्चरल असेल, कोणाला चांगलं भाषण म्हणता येतं, कोणाला चांगल्या कविता म्हणता येतात, तर ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही शाळेच्या प्रोग्राम मध्ये करत असाल तर संस्थेकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट, एक छान मेडल आणि अजून वेगवेगळे पुरस्कार तुमच्या सगळ्यांना मिळणार आहेत. तर तुम्ही या गोष्टीमध्ये सगळेजण भाग घेतील का? संस्थेतर्फे काही लोक पाठवण्यात येतील, ते तुम्हाला शाळेत जे काही शिकवतात त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत, शिकवणार आहेत. तर आम्ही पाठवायचं का अशा लोकांना तुमच्यापर्यंत? तुम्हाला आवडेल का नवीन काही शिकायला? ओके, व्हेरी गुड. आणि याच्यानंतर आपण एक स्वप्न सहल सर करतोय की स्वप्न सहल मध्ये प्रत्येक शाळेतून आम्ही 2 विद्यार्थी निवडणार आहोत, ज्यांना आम्ही भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर असेल, विधान भवन असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांना घेऊन जाणार आहे की अशा ठिकाणचे सुद्धा स्वप्न त्यांनी बघितले पाहिजे. भविष्यामध्ये मला फक्त डॉक्टर, इंजिनियर नाही तर मी एक आमदारही होऊ शकतो. या गावातून मला विधान भवन बघितल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये येईल, ना की मग कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आठवतं की अरे असं काही पक्ष आहे ना, आता मला मग आमदार बनायचं, असं नाही. तर सामाजिक जबाबदारी घेण्यासाठी ती गोष्ट तिथं जाऊन कशी प्रेझेंट होते, काय होते, तर याचं पण आपण तिथे त्यांना घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त अशा जसं आता फिल्म इंडस्ट्री आपल्या मुंबईत आहे, तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काही भविष्य असू शकते की नाही, तर याचा दृष्टिकोन त्यांना लक्षात देण्यासाठी आपण तो पण एक भाग घेतलेला आहे. आणि माझ्या भाषणाचा शेवटचा टप्पा आणि या कार्यक्रमाचा सुद्धा शेवटचा टप्पा म्हणजे मराठी शाळा माझा अभिमान या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण असं करतोय की सगळ्या जेवढ्या काही शाळा आहेत इथे शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी स्पेशली ही गोष्ट ऐकायची आहे की आपल्या प्रत्येक शाळेचा एक ग्रुप बनलेला आहे. या ग्रुपमध्ये वर्षभर होणारे जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये टाकायची आहे. महाराष्ट्रातून आपण 5 प्रतिनिधी निवडलेले आहेत, तज्ज्ञ लोक निवडलेले आहेत, जे तुम्ही केलेल्या वर्षभराच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही कशा प्रेझेंटेबल ठेवता आहात, तुम्ही कशा पद्धतीने तिथे त्या मांडता आहात आणि हे जर का तुम्ही व्यवस्थित केला, याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंटने दिलेल्या ज्या काही योजना असतील त्या जर तुम्ही व्यवस्थित राबवत असाल, जसं की मुख्यमंत्री माझी शाळा, आवडती शाळा, अशा भरपूर कर्ज जर काही तेही भेटलं असेल तर त्याचेही तुम्हाला मार्क आहेत. आणि महत्वाची गोष्ट की फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये आपण मराठी शाळांच्या उत्कृष्ट शाळांना 211 पैकी 36 शाळांना आपण रोख बक्षिसे ठेवलेले आहेत, ज्याचं मिनिमम 25,000 ते मॅक्सिमम 1,00,000 रुपयाचं रोख बक्षीस या शाळेला मिळणार आहे. आणि हे रोख बक्षीस आपण डायरेक्ट शाळेला याच्यासाठी देणार की शाळेच्या व्यवस्थापनामध्ये जर का काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कुठेतरी दूर होण्यासाठी ही एक छोटीशी मदत आमच्याकडनं असेल आणि शाळांनी ते मिळवायचं आहे ही एक फक्त अट त्याच्यामध्ये टाकलेली आहे. कारण की शाळा भरपूर आहेत, बक्षीस कमी आहेत. जर इथे कोणी अशी जबाबदारी घेत असेल की सर 37वे बक्षीस आमच्याकडनं आम्ही द्यायला तयार आहे, तर आम्ही आनंदाने ते ऍक्सेप्ट करून आणि अजून एका आमच्या शाळेला ती मदत मिळेल याचा आम्हाला आनंद असेल, तो ती गोष्ट पण आहे. तर या सगळ्या गोष्टीचे निकष जर तुम्ही पाळले तर मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा खरा जो काही उद्देश आहे तो साध्य होईल. विद्यार्थ्यांनाही त्यांचं मिळेल, शाळेला त्यांचं मिळेल, शिक्षकांना एक हातभार मिळेल आणि आमचा जो काही उद्देश आहे मराठी शाळेचा स्तर जो काही एका वरच्या उंचावर आपल्याला न्यायचा आहे, जिथे जेव्हा इथे खूप सारे लोक सलाम करून येतात सर, तर माझी अशी इच्छा आणि अपेक्षाही आहे की जसं सरांनी सांगितलं की फलाना इंटरनॅशनल आली, ढिमकाना इंटरनॅशनल आली, त्याच्यासोबत जिल्हा परिषद ही शाळा पण एक आहे आणि याच्यातच पहिला नंबर मी पहिला टाकलं पाहिजे, असा एवढ्या लेवलचा दर्जा जर आपण मिळवू शकलो ना तर आपल्याला कोणाला काहीही म्हणण्याची गरज उरणार नाही. कारण की महाराष्ट्रामध्ये
70%, 65% ते 70% लोक जे आहेत ती खेड्यांवरती आणि पाड्यांवरती आहेत. आणि या खेड्यांवरती आणि पाड्यांवरती असलेल्या जर शाळा बंद पडायला लागल्या, आता सर सांगत होते की 15 शाळा, सर मी तुम्हाला करेक्ट करतो, महाराष्ट्रामध्ये 15,000 शाळा बंद करण्याचा निर्णय झालेला आहे मागच्या 1.5 वर्षामध्ये. आणि तर त्या शाळा बंद झाल्या ना तर अख्ख्या महाराष्ट्राची लोकसंख्या 14 कोटी आहे, त्यातले मिनिमम 4.5 कोटी विद्यार्थी आहेत, त्यातले 65% खेड्यापाड्यांवरती आहेत. तर म्हणजे आपण येत्या 20 वर्षाच्या नंतर महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये जवळपास येणाऱ्या जे काही संख्या आहे त्या संख्येमधून 65% विद्यार्थी हे अशिक्षित असतील. आणि हे जर भविष्य आपल्या डोळ्यासमोर आलं तर पुढचं महाराष्ट्राचं काय होईल हे सांगण्याची मी काही वेगळी गरज नाही आहे. तर आज हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण की मराठी शाळेबद्दलचा जो काही आपल्या मनात आदर आहे, तो जो आदर आहे तो जर आदर आपणच जर पाळला नाही तर येणारी पिढी जे आता 80% इंग्लिश आणि वेगळ्या शाळेमध्ये शिकतायत यांच्या मनात तो आदर कधी येऊ शकत नाही. म्हणून हे आता संकल्प आपल्याला घ्यायचा आहे आणि मराठी शाळेला तो दर्जा मिळवून द्यायचा आहे. तर एवढं बोलून मी माझे लांबलेलं प्रास्ताविक किंवा लांबलेलं अध्यक्षीय भाषण थांबवतो आणि अशी अपेक्षा करतो की नेक्स्ट इयर किंवा पुढच्या वेळेस सुद्धा आपल्याला हा जोश बघायला मिळेल आणि शाळेमध्ये काहीतरी नवीन इनोव्हेशन होईल, आपण त्या स्तरावरती जाऊयात अशी अपेक्षा ठेवतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी शाळा. मराठी शाळा माझा अभिमान. आज इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत कार्तिक देवडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्या मासिकाचं आज आपण प्रकाशन सोहळा इथे आज पार पाडणार आहोत. तर नव अंकुर हे त्याचं नाव आहे. समर्पण, युगंधर आणि क्षितिजाच्या पलीकडचे जग म्हणजे नव अंकुर. बेस्ट ऑफ लक किट, त्यानंतर ही आहे पेन्सिल, त्यानंतर ही आहे नोटबुक, त्यानंतर तुम्हाला आवडेल अशी ड्रॉइंग बुक आणि कलर बॉक्स. ओके, तुम्हाला आवडेल? आता सरांनी म्हटलं तसं तुम्ही अभ्यास करणार का? अरे रोज अभ्यास करणार का? अरे खरंच का? अरे हो का? रोज मॅडमचं ऐकणार का? रोज शाळेत येणार का? अरे खरंच का? अरे नाही? परत एकदा एक साथ स्वागत.
मुख्याध्यापक संजय पाटील सर यांचंही अनेक वर्षापासून या शिक्षण क्षेत्रात कौतुकपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या शाळेचं नाव पोहोचवलं आहे। एक साथ स्वागत। जिल्हा परिषद शाळा आष्टे, जिल्हा परिषद शाळा अरिवली यांनी केलेलं सहकार्य आज आपल्या शाळेमध्ये हा जो काही यशस्वी यांचं योगदान यामध्ये महत्वाचं होतं। माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे। तुम्ही आल्यावर असाच परफॉर्मन्स देणार का? डान्स करणार का? सॉन्ग म्हणणार का? तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत। लवकरच आभार प्रदर्शन आपल्या शाळेचे मुख्याध्यापक संजय पाटील सर करतील। तत्पूर्वी फक्त एकदा एक लास्ट जोश आपण परत करूया। अरे रोज अभ्यास करणार का? रोज शाळेत येणार का? अरे खरंच का? अरे नक्की का? तत्पूर्वी अजून एक व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत। माननीय श्री विठ्ठल पाटील सर यांचं स्वागत वैभव वानकडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। अनेक वर्षे आपल्या सेवा फाउंडेशनचे वाटेकरी आज राहिलेले आहेत, त्यांचं योगदान अनमोल आहे। मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। सन्माननीय व्यासपीठ आणि सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री वैभव दीपराव वानखेडे यांच्या संकल्पनेतून
आज हा कार्यक्रम इथे पार पडला आहे. अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना मराठी शाळेची दुरावस्था का झाली आणि याला जबाबदार कोण याचं विवेचन केलेलं आहे. मी एक शासकीय कर्मचारी असल्या कारणाने कोणत्याही शासनाच्या धोरणाविरुद्ध मी बोलू शकत नाही, कारण आमचे हात बांधलेले आहेत. एकदा मी सेवानिवृत्त झालो, 10 महिन्यामध्ये मी सेवानिवृत्त होणार आहे, त्यानंतर मी उघडपणे बोलू शकतो, पण आता बोलू शकत नाही. आणि खरंच हे जे फाउंडर आहेत वानखेडे सर, तर तुमचं मी मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय. कारण आज आपण पाहतोय की मराठी शाळा या उद्ध्वस्त व्हायला लागलेल्या आहेत. तुम्हाला मी उदाहरण देतो. 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे तिथे 500 पट, शिक्षक फक्त 9, 4 शिक्षक कमी, मुख्याध्यापक पद रिक्त. मी 53+ म्हणजे आता मी 57 वर्ष 5 महिन्याचा व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे. मी बदली पत्रे नसताना सुद्धा सोमटणे शाळेमध्ये आलो. कारण काय? तुम्हाला प्रश्न पडले काय माणूस वेळ आहे की काय गरज होती द्यायची? तर माझ्याकडे 7वीला 78 मुलं, 7वीला 78 विद्यार्थी माझ्याकडे, प्लस माझ्याकडे 4 शासनाच्या ज्या योजना आहेत, जे नेहमीचं जे काय आहे ऑनलाईन कामं, ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे. त्या त्रासाला कंटाळून मी खरं म्हणजे इथं आलो आणि खरंच मी ते सुखी आहे, आरामात आहे. अद्याप तुम्हाला सांगतो मी घोडचाळ शाळेचे तुम्हाला वैशिष्ट्य सांगतोय. मी 5 महिन्यानंतर मी तुम्हाला थोडं बदल दिसेलच. आज सुद्धा तुम्ही कधी घोड शाळेमध्ये जा, 90% विद्यार्थी अस्खलित वाचतात, लिहितात. त्या ठिकाणी 70% परप्रांतीय आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेला आम्ही 1-2 नाही 10, 15, 20 विद्यार्थी बसवतो, सर्व पास होतात, टॉपरमध्ये शिष्यवृत्ती धारक होतात. भारत देशातील पहिली स्टेम लॅब ही संकल्पना कोणा माहीतच नसेल की ज्या ठिकाणी सायंटिस्ट घडले जातात, अशी भारत देशातील पहिली स्टेम लॅब शाळा माझ्या घोडचाळ शाळेमध्ये मी तयार केलेली आहे. त्यामध्ये MIDC एरिया आहे. पुष्कळ कंपन्यांचं योगदान आम्हाला मिळतो. भारत सेल कंपनीने आम्हाला ते दिलेलं आहे. पण त्यामागे फक्त माझी एकाची भूमिका महत्वाची नाही, तर संपूर्ण ग्रामस्थ माझ्या पाठी होते. त्या ठिकाणी हे संपूर्ण आपण गावाला तुम्हाला सर्वांना राजकारणी लोकांना माहिती आहे त्या गावात किती पक्ष आहेत, प्रत्येक गावामध्ये असतो. पण शाळेच्या बाबतीमध्ये कोणीही तिथे राजकारण केलेलं नाही आजपर्यंत. अरेब अभिमानाची गोष्ट, गेल्या वर्षी आम्ही 38 लाखाचं काम शाळेमध्ये केलं. 38 लाखाचं. G+2 ची शाळा आहे. प्लास्टर रंगरंगोटी सगळं असो. मराठी शाळा वाचल्याच पाहिजेत आणि यासाठी सेवा फाउंडेशन कडून जे काही एक स्तुत्य जे उपक्रम चालू आहे त्याला सर आम्ही 100% आमचे सर्व शिक्षक वर्ग, संपूर्ण ग्रामस्थ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. फक्त एकच तुम्हाला विनंती आहे, मराठी शाळा बंद पडतात, मुलांना लिहिता वाचता येत नाही, ही शोकांतिका नक्कीच आहे. पण यामागे 100% शिक्षक हे कारणीभूत नाहीत, हे सुद्धा तुम्ही विसरू नका. ज्याला माहीत आहे तो नक्कीच म्हणेल की काय काम आहे. आता मी सध्या ते उभे आहे, आमच्या मॅडम तिथे बसल्यात मोबाईल हातामध्ये घेऊन, झूम मीटिंग चालू आहे. मग ते बघायला तुम्हाला वाटलं असेल अरे हा मुख्याध्यापक आहे, मोबाईल हातामध्ये सारख्याच्या हातामध्ये आहे. झूम मीटिंग सध्या जिल्ह्याची चालू आहे. मला सांगा, जर माझ्या हातामध्ये मोबाईल किंवा मॅडमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही काय म्हणाल? त्या मॅडमला कळत नाही का एवढे लोक बसतील, विद्यार्थी आहेत आणि मोबाईलमध्ये आहेत? अशी जी कारणं आहेत हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. तरी पण मी तुम्हाला एक मुख्याध्यापक नात्याने एक ग्वाही देतो की आजपासून नक्कीच, यापूर्वी सुद्धा माझे शिक्षक काम करतात, पण आता हिरिरीने सुद्धा काम करणार आहेत. आणि यासाठी तुमचं आम्हाला ग्रामस्थांचं सुद्धा आम्हाला सहकार्य पाहिजे आहे. ज्यावेळी आपण समोर बसतो, बोलतो आपण एखाद्या शिक्षकाबद्दल, त्यावेळी एक लक्षात ठेवा की माझा विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे का? जर तुमचं नसेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार अजिबात नाही. माझा विद्यार्थी एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये आहे आणि आपण दोष दाखवतोय मराठी शाळेच्या मुलांकडे, हे चुकीचं आहे.
मग काही सरांनी म्हटलं की अरे तुम्हाला खाऊ दिले तुम्ही खाऊ खा. जे संस्कार आहेत हे संस्कार फक्त आणि फक्त मराठी शाळेतच शिकवले जातात. पहा तुम्ही, तुम्हाला एवढ्या वेळ विद्यार्थी शांतपणे होते, हातात डबा आहे त्यांच्या, तुम्ही खाऊ दिलेला, एकाने सुद्धा ओपन केलं नाही, उघडलं नाही. की त्यांच्या मनामध्ये चाहूल होतीच की मला खायला पाहिजे काय आहे, पण एकाने सुद्धा उघड नाही. तेच तुम्ही एखाद्या हायस्कूलमध्ये जा, कधी जा, एकीकडे शिक्षक शिकवतात, एकीकडे मुलगा टिफिन खात असतो. परंतु जे संस्कार आहेत आमचे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पंचायत समिती, शिक्षण विभाग यांच्याकडून त्या सेवा फाउंडेशनचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे जे मान्यवर आले त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करून हा कार्यक्रम आयोजकांच्या वतीने संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खंड आणि अरेवली शाळा जाण्यासाठी तयार राहील, पण आता 1 मिनिट अजून बाकी आहे. तुमच्या हातामध्ये जे सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सहज बाजूला ठेवता येतील का तुम्हाला? उभं राहता येईल जागेवर? सावधान, आरामसे. आरामसे म्हणजे काय? शांत. बरं, मी थोडासा आनंद घेऊन घेतला, आता तुम्हाला उभं केलं जातं. बरं, इथे आता तुम्हाला उभं असं करण्यासाठीचं कारण असं आहे की थोडासा आनंद आपण या पोरांसोबतही घेऊयात. एक छान गाणं लावतो आणि थोडासा डान्स आपणही करूयात. तर सगळ्यांची इच्छा आहे का डान्स करायची एकदा परत शेवटचा? आता विद्यार्थ्यांनी जे आहेत ते शांत राहायचं. आता जे मोठे विद्यार्थी जे आहेत त्यांना मी एक नाव दिलेलं आहे, ढ विद्यार्थी. हे सगळे ढ विद्यार्थी आहेत. ते जे ढ विद्यार्थी आहेत मोठे, फक्त यांनी म्हणायचं आहे आता की तुम्हाला डान्स करायला आवडेल का? असं आहे. ढ विद्यार्थी इथंही मागे झाले का? अरे बोबलाच नाही फक्त, काय फायदा. बरं, जाऊ द्या जोक्स पार्ट. आता आपल्याला छान मजा करायची आहे, एन्जॉय करायचं आहे. तुम्ही जे ज्या पदावरती इथे आर्किटेक्ट आहेत, वेगवेगळे अकाउंटंट आहेत, मोठ्या कंपनी सांभाळणारे आमचे आठवले साहेब आहेत, सगळं सिव्हिल, कन्स्ट्रक्शन, बांधकाम, CS, आपले मार्केटिंग वगैरे वगैरे जे काही सगळं आहे, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, हे सगळे पदं आपण बाजूला ठेवू आणि 5 मिनिटं इथून पुढे शाळेसाठी देऊ. एवढीच फक्त एक रिक्वेस्ट आहे. तर गाणं रेडी आहे का? स्टार्ट गाणं. లోరం గండో వండో లకరకటం అక్కో టక్కో ఇడిగిడి గిడిగో ఇడిపాయ్ విడిపాయ్ చికిచకచో గిలిగిలి మల్ సులుసులు మల్ మకనక హుకుబుకురే టుకుబుకురే చకలక బిక్కో చిక్కో సిలి సిలి సిలిగో బగడదుం జగడదుం చికిచకచో. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हो हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले. बम 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 बोले, बम चिक बोले, और मस्ती में डोले. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो
चलो नए ख्वाब बुन ले। बम चिक बम 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 बम। ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना, प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया। ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया, ऊपर वाला क्या कोई कलाकार है। खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ। चलो 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 नए ख्वाब बुन ले। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे। घरी जायचं का? आ? घरी जायचं का? शाळेतच राहायचं का? बर, बाय बाय, टाटा, नमस्कार, येतो मग, चाललो मी घरी. ओके. भारत माता की, भारत माता की, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. आपला छोटा मित्र आता एक गाणं म्हणणार आहे. गाणे यांनी म्हटलं पाहिजे का? कोणता गाणं म्हणून असतो हा? बोलू कविता. हा, कविता बोल. कविता म्हणणार आहे तो, गाणं नाही म्हणणार आहे. ओके. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे. मेघाच्या बाग गड गड करती, विजान बागून मला कुणती. त्यांच्या संगे अंगणात माझा खूप खूप नाचू दे. दारे खाली उभा राहुनी, ताप खोकला शिंगा सर्दी वाटेल ते होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे. हॅलो. अरे ही जागा का मोठी रिया आहे? अच्छा, मोठी रिया आहे. ओके. रिया हातमोड हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पहिले तर मला सांग, तुला कार्यक्रम आवडला का? हा खरंच आवडला? डान्स केला? कसा केला करून दाखव बरं. असं कसं? मला खूप डान्स करायला आवडते म्हणून मग मी तुझ्यासोबत मी नाचून घेतो. ठीक आहे. बरं, तू कोणतं गाणं म्हणणार आहे आता? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. या रे या सारे या,
गजाननाला आणूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया यारिया सारिया गजाननाला आणूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गुणगान तुझे ओठावर राहू दे चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे नाथांचा नाथ तू मायेची हात तू भक्तीचा नाद तू माऊली तुझी दया गारिया सारिया गजाननाला आणूया नाम प्रभूचे गाऊया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगलमूर्ती आवाजात भार नसतं म्हणा एकदम प्रांजलचं. तू काय म्हणणार आहे गाणं कविता? शिवनेरीवर शिवजन्म. बापरे, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलं एक जाती स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलं एक जाती घेऊन भगवत हाती घेऊन भगवत हाती सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आई भवानी आई जिजाऊ आई भवानी आई जिजाऊ आशीर्वाद पाठी त्यांच्या आशीर्वाद पाठी दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी शिवाजी छत्रपती महाराज की छत्रपती संभाजी महाराज की टाळ्या उठवल्या याच्यासाठी एकदा. आता 1 2 करायचं का याच्यासाठी एकदा? 1 2. विसरले आता सांग कसं करून टाकणार? 1 2 1 2 1 2. व्हेरी गुड. सगळ्यांना आलं लक्षात? नक्की का? चला 1 2 1 2 1 2. ओके. आणि मला असं वाटतं की तिने आता शाळेतलं एक गाणं शाळेतलं नाही प्रार्थना तिला म्हणायची आहे. म्हणू द्यायचे का हिला? तुमच्या शाळेमध्ये हिला म्हणू द्यायचं का? तुमच्या शाळेमध्ये या विद्यार्थिनीला गाणं म्हणू द्यायचं का? बरं, सगळ्यांचं इथे ओके म्हटलेलं आहे सगळ्यांनी. तर आता पुढं यांचं नाव माहिती आहे का तुम्हाला? अरे मग तुम्ही नाव होच म्हणून दिलं डायरेक्ट. कोण आहे काय आहे? तुझं काय नाव आहे? बरं, काय नाव आहे? पूनम. पूनम पूनम. ओके, काय नाव आहे? पूनम पूनम. हीच आमुची प्रार्थना हीच आमुचे मागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुरे अन पुन्हा
पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच मुझी प्रार्थना. चला आता तुम्ही सगळ्यांसाठी असं वर वर हात कर, सगळ्यांना दिसलं पाहिजे. 2 3 4 5. व्हेरी गुड. आता तू तुझ्या जागेवर राहा. आता मी म्हणतो तसं. ओके. 3. पहिले एकदमच जोरात पाऊस आला, कारण की हे इकडं कसं इकडं जास्तीत जास्त ग्रीनरी असल्यामुळे इकडे जोरात पाऊस पडतो. 5. बंद. कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपली पुस्तकं घ्या, अभ्यास करा छान. आणि राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचं जागेवर. ते खाली ठेवा. राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभं राहायचं. कोण लावताय? तयार आहे? भारत माता की. चला येऊ आम्ही आता जाऊ. ओके टाटा बाय 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 टाटा. येऊ आम्ही परत.